अगं ताई, अरे आली तायडे. काय ग ताई, काय काय झालं? प्लीज मला आता कोणाशी काहीही बोलायची इच्छा नाहीये. काय ग काय? जस्ट लीव मी अलोन. अगं काय झालं? ओ मॅम सॉरी. अगं अशी का दिसतेस? बरं वाटत नाहीये का तुला? मला प्लीज थोडंसं पाणी द्या प्यायला मला. अगं हो हो, बस 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 पाणी दे रे. काय झालंय बेटा? बरं ऐक ना ताई, ताई तू नलू मावशीकडे गेली होतीस ना, तर काय काय बोलणं झालं? तुझा हात मागितलास तू? काय म्हणली नलू मावशी? सांग ना, अशी का आलीस तू? ओम, तुझ्या सुखासाठी मी कुठलाही अपमान सहन करायला तयार आहे. पण आज साळवींच्या घरात मला जी वागणूक मिळाली आहे ना, ती काय झालं? मी नाही सांगू शकणार. आणि मी सांगितलं ना तरी तू नाही सहन करू शकणार ते. म्हणून इतकंच सांगते की तुझं स्थळ नाकारलं त्यांनी. काय? मी शपथ, मी खूप प्रयत्न केले पण त्यांनी आजपर्यंत कोणी मला जे नाही ग मालविका, नलू असा कुणाचा कधी अपमान नाही करणार. म्हणजे असं चुकीचं तर नाही वागणार. नक्की काय झालंय? मॉम, कधीतरी मुलीची बाजू घे, कधीतरी स्वतःच्या मुलीवर विश्वास ठेवतो. नाही नाही, कुणी केला तुझा अपमान? काय झालं? जाऊ दे ना. ताई, कोणी केला अपमान? दादा आणि नलू मावशी. मला माहिती आहे तुझी खूप जवळची मैत्रीण आहे ती, घट्ट मैत्रीण, कदाचित माझ्यापेक्षाही जवळची. पण तायडे, तू जरा शांत होतेस का? मला सांग, काय म्हणाली नलू? खूप बोलली मला. कोणाचा राग माझ्यावर काढला ना माहिती नाही मला. म्हणजे स्वीटूची एंगेजमेंट तुटली याचा, की मोहितनी तिला नाकारलं याचा, की आपलं ओम मनातलं खरं खरं ते बोलून गेला याचा, की मी सगळं विसरून मोठ्या मनाने तिच्याकडे स्वीटूला मागणी घालायला गेले याचा. वाटेल ते बोलली ती. माझी मुलगी तुमच्या घरात देण्याची लायकी नाहीये तुमची. पैशाने सगळ्या गोष्टी विकत नाही घेता येत. पैसा काय आज आहे उद्या नाही. त्यांनी संस्कार नाही विकत घेता येत. शकुनी काय संस्कार केले तुमच्यावर ते बघितलंय मी. मॉम, तुझी बेस्ट फ्रेंड ना, मग तिचा तू केलेल्या संस्कारांवर विश्वास नाही. माझ्यावरचे संस्कार सोड ग, पण ओमवर तू जे काही संस्कार केलेस, ओम जसं वागतो त्या संस्कारांवर पण विश्वास नाही. आता आपण श्रीमंत आहोत, हा काही आपला दोष आहे का? ते दादा तर काय म्हंटले दादा? दादा तर स्पष्ट म्हणाले, आमच्या मुलीचं तुमच्या घरात लग्न लावून देण्यापेक्षा विहिरीत ढकलून मारून टाकेन मी तिला. काय काय? असं कोणी बोलतं का आपल्या मुलीविषयी? अरे सगळ्यांनी मिळून ना कॉर्नर केलं. मला वाटेल ते बोलत होते. म्हणजे मला ना असं वाटत होतं मी माझ्या भावासाठी हात पसरून भीक मागते आणि समोरचा सतत झिडकारतोय मला. तरी मी त्यांच्या हातापाया पडले, त्यांना विनवण्या केल्या, बोलले त्यांच्याशी ते सगळं विसरून जा, आपण ना नव्याने सुरुवात करूया. पण कोणी काहीच ऐकायला तयार नव्हतं. आणि एक क्षण असं आलं की तिने माझ्यावर. काय? तुझ्यावर काय? तुमचा विश्वास बसत नाहीये ना?
अगं तायडे, अरे केवढी वळ उमळ. नाही 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 नाही, नलू असं करणार नाही ग. नाही नाही, कधीच नाही. भाऊजी किती साधे आहेत. रागवले तरी हात जोडून बोलतील, हात उघडणार नाही, कधीच नाही. एक सांगू मम्मी, नलू मावशी सुद्धा हेच बोलली. काय? सटासट माझ्या कानफडात मारल्या आणि म्हणाली मला, जाऊन सांग शकुला की मी नलूनी तुला कानफडात मारली आहे आणि बघ विश्वास ठेवते का तुझ्यावर. काय ना मालविका, या खानविलकरांच्या घरात जेवढा विश्वास स्वीटूवर आहे ना शकूचा, तेवढा तुमचा एकमेकींवर आहे का बघा आणि मग लायकी ठरवा आपली. जा, निघ इथून, आधी निघ असं म्हणून हकलून दिलं मला. काय सांगतेस तू? नलू मावशी असं करेल का? हात उचलेल तुझ्यावर? तुझ्यावर उगारला ना, मग माझ्वर नाही उगारू शकत. फक्त तुझ्यावर उगारलेला हात थांबवण्यासाठी, अडवण्यासाठी मी होते. माझ्यासाठी कोणीच नव्हतं तिथे. एनिवे, जे काही घडलंय ते तू विसरून जा. मी पण डोक्यातून काढून टाकेन की असं काही घडलंय. फक्त वाईट एवढंच वाटतं की नलू मावशी जे म्हणाली ते खरं होतं. तुम्ही दोघांनी माझ्यावर विश्वास नाही ठेवला. तायडे, थांब जरा. आता का थांबवतेस मॉम? काय करणार आहेस? तुझ्या मैत्रिणीविषयी वाटेल ते बोलले ते खोट आहे असं समजून माझ्या दुसऱ्या कानफडात मारणार आहेस का? तायडे, असं काही करणार नाहीये. मला या संदर्भात नलूशी बोलायलाच पाहिजे. हे सगळं का झालंय आणि काय झालंय नक्की कळलं पाहिजे ना. ओम, तू फोन लाव नलूला. काय खरं खोटं करून टाकूया आत्ताच. हा, फोन लावतो. स्वीटू, यानंतर तू तिथे नोकरीला जाणार नाहीस. काय कळलं नाही का? आजपासून तू खानविलकरांची नोकरी करायची नाहीस. त्यांच्याने आपला संबंध संपला. ऐक, एक मिनिट. आई ऐक, पण आपल्याला परवडणार नाहीये नोकरी सोडलेलं मी. अजून मालविका मॅमचे पैसे परत करायचे आपल्याला. म्हणजे त्यांच्याकडे नोकरी करून पैसे फेडले पाहिजे असा नियम आहे का? नाही, तसं नाही. मी तुला सांगितलं ना, नोकरी सोडायची. जवळपास नोकरी घे, मी तुला कुठेही पाठवणार नाही. अख्खा पगार त्यांना दे, कर्ज फेडून टाक. माझ्याकडे जे जमतील ना ते पण मी तुला दे, ते पण त्यांना देऊन टाक. कर्ज फेडून टाकूया, मोकळे होऊ. त्यानंतर त्यांचा आणि आपला संबंध नाही आणि संपर्कही नाही. अगं, नलू, मालविका ज्या वागल्या बोलल्या सगळं चुकीचं होतं, मान्य. आपण त्यांना नकार दिला, विषय संपला ना. बाकी सगळं ठीक आहे, पण शकुताईंचा काय दोष? त्या कशा तुला माहिती आहे ना. त्यांचं मन का दुखवायचं? स्वीटूने त्यांच्याकडे नोकरी नाही केली तर शकुताईंना किती वाईट वाटेल ह्याचा विचार कर ना. कोण शकुताई? कोण हो? तुम्ही शकुंतला खानविलकर विषयी बोलताय? त्या माझ्या मैत्रीण नाहीये. मी त्यांना ओळखत नाही. माझ्या मैत्रिणी कोण माहितीये ना? आपली सावंतीण वहिनी, नाहीतर सीमा, स्वाती, आपल्या धामणस्कर वहिनी, माझ्या बचत गटातल्या मैत्रिणी. कारण त्यांची सुखदुःख ही माझ्यासारखी आहेत. त्यांची स्वप्न ही माझ्यासारखी आहेत, छोटी. एक जीवलग मैत्रीण होती, शकू. पण बिचारी हरवली
पैशांच्या जंगलात. शकुंतला खानविलकर त्या खूप मोठ्या आहेत. आपण त्यांच्यासमोर खूप छोटे आहोत, अगदी किड्या मुंगी सारखे. त्यांची मुलगी बघितलीत ना, कुठली भाषा बोलत होती ती. आपली स्वीटू कधी बोलेल का कोणाशी असं? त्यांची मुलगी आपल्या घरात येऊन आपल्या स्वीटू बद्दल जे बोलली, कुणाची तरी हिंमत झाली का आपली त्यांच्या समोर बोलायची? वेगळी लोक आहेत ती, त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं. स्वीटू, उद्यापासून तुझी नोकरी सुटली समज. उद्यापासून नवं काहीतरी बघायचं, कळलं? नलू फोन का नाही उचलत आहे? फोन उचल नलू. कशी उचलेल ती फोन? ती माझ्याशी जे काही वागली आहे त्यानंतर फोन उचलायची हिंमत तरी होईल का तिची? आपल्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाहीये तिला. नाही ग, तसं नसेल, दुसरं काहीतरी कारण असेल. ओम, पुन्हा फोन लाव ना तू जरा. अरे दुसरं कारण मॉम, तुला अजूनही वाटतंय का की त्या नलू मावशीला फोनची रिंग ऐकू येत नाहीये म्हणून ती फोन उचलत नाहीये? मॉम, तिने माझा अपमान केला तेवढा पुरेसा आहे. आता तिने तुझा अपमान केला तर ते मला सहन होणार नाही. तिला प्रचंड राग आलाय, खूप चिडली आहे ती आपल्यावर. का वेड्यासारखी वागत होती, बोलत होती. तिला बघून घाबरले मी आणि तिथून पळून आले. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की मी माझ्या भावासाठी काही करू शकले नाही. त्याचं प्रेम त्याला मिळवून द्यायला मी, but I tried my best. Sorry. ताई, यू डोंट हॅव टू से सॉरी. अजिबात नाही. तुझे केलंस ते माझ्यासाठी केलंस, त्याबद्दल थँक्स. नाही पण आय एम सॉरी, कारण तू जे केलंस ते करताना तुला त्रास झाला आणि माझ्यामुळे झाला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी ऑफिसला जातो. अरे ओम, नको. आय एम फाईन. ला ला ला. तायडे, अगं नको रडूस. स्वीटू, कुठे निघालीस? ऑफिसला. का? अगं आई, मला एकदा ऑफिसला जाऊन यावं लागेल. नाही नाही, एक मिनिट स्वीटू. मी तुला सांगितलं ना की तू खानविलकरांकडे कामाला जाणार नाहीस म्हणून. अगं हो, पण मी नोकरी सोडणार आहे असं पत्र तर द्यावं लागेल ना त्यांना. आणि माझ्याकडे ऑफिसच्या काही चाव्या आहेत, त्या द्यायला लागतील. कामं हँडओव्हर करायला लागतील. असंच कसं अर्धवट सोडणार? शिवाय मी कर्ज कसं फेडणार आहे उरलेलं हे पण सांगावं लागेल ना. अहो नलू, जाऊ दे तिला. आपली तयार झालेली ऑर्डर अचानक कोणी कॅन्सल केली तर चालेल का? स्वीटू बाळा, ऑफिसला जा आणि सगळं आवरून ये. अहो पण त्यानंतर तू परत जाणार नाहीस. येते. ए सुटो, आई ना बाळा, आज ना पुरणपोळ्यांची ऑर्डर होती, तर 2 जास्तीच्या आहेत. घेऊन जाते सोमसाठी. हा, चुकलं माझं. जातो बाळा. मी येते.
फाईल आणायला इतका वेळ लागतो का? दे पटकन. पटकन काम करायची सगळे हळू 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 स्लॅकी. दॅट्स इट. सॉरी तुझा. मे आय कम इन? कम इन. काय काम होतं? मी एक्सपेक्ट केलं नव्हतं तुला आत्ता इतक्या लवकर कामावर येशील. ऍक्च्युली मी ऑफिस अटेंड करायला नाही आली आहे. मी रेजिग्नेशन लेटर द्यायला आली. याची काय गरज होती? ईमेल करायचं किंवा फोन केला असतास तुझं काम झालं असतं लगेच. नाही, बाकी अजून बऱ्याच गोष्टी क्लोज करायच्या होत्या. कामं हँडओव्हर करायची होती, चाव्या द्यायच्या होत्या म्हणून आले. आणि मालविका मॅमचे पैसे मी फेडणार आहे, फक्त दुसरीकडे नोकरी करून फेडेन एवढंच. अच्छा, ओके. म्हणजे तू आमच्याकडे कर्ज फेडायला नोकरी करत होतीस. तुला पैसे जास्ती महत्वाचे होते, नाती फार महत्वाची नव्हती असं दिसतंय. तर तुझं आणि ताईचं नातं, तुझं आणि आईचं नातं, इनफॅक्ट माझं आणि तुझं नातं तुला फार महत्वाचं नव्हतं. तू बिचारी आपल्या कर्जांच्या ओझ्याखाली दबली होती. आणि हो, तुला त्रास झाला असेल ना आमच्यामुळे खूप. इट्स ओके. मी तुझे सगळे प्रॉब्लेम्स दूर करतो. ऑलराईट. तुझं जे सगळं कर्ज आहे घेतलेलं ते सगळं फेडलं म्हणून समज. हा, जा विसरून जा. असं का बोलतोयस तू? मग काय बोलू मी? तू स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला लागलीस आता. आमच्यापासून लांब चाललीस. आणि हे रेजिग्नेशन लेटर आता दिलंस कुठे आहे ते बघू मला. एक मिनिट. तुझे हे रेजिग्नेशन आहे. गुड. झालं. राईट. तुझा राजीनामा मंजूर झाला. मी कर्जाचे पैसे फेडणार आहे. थोडे दिवस लागतील पण फेडेन. आतापर्यंत 50,000 फेडलेत, आता 1.5 लाख राहिलेत. ओके, ठीक आहे. आपण जो काही वेळ एकत्र घालवला त्यापेक्षा तुला पैसे महत्वाचे असतील तर तू नक्की फेडणं हे कर्ज. चालेल. मी तुला थँक्यू म्हणायला पण आले होते. थँक्यू. तू आजपर्यंत माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप केलंय. तू नसतास तर दादांची किडनी. थँक्यू. मला मालविका मॅमचे पण आभार मानायचे. त्या हो रिअली. काल जे आभार प्रदर्शन तुम्ही केलंय ते खूप नाहीये का? म्हणजे ते ताई तुमच्या घरी आली होती. मला त्याविषयी काही बोलायचं. मला बोलायचंय पण. घरी आलेल्या पाहुण्याला तुम्ही कोणी असं कसं काय वागवू शकता? काय सांगितलं मला सगळं ताईने सांगितलं. ती घरी आली होती ना तेव्हा ती सगळं बोलली मला. नाही म्हणजे विटू, तू एक वेळ माझ्याशी असं वाग मला चालेल, पण माझ्या आईशी आणि माझ्या ताईशी असं कोणी वागलेलं मला चालणार नाही. मी सहन करून घेणार नाही. तुझा गुन्हेगार मी आहे ना, तू मला शिक्षा कर. ओके, पण तुम्ही ताईशी असं वागायला नको होतं. आम्ही त्या काय बोलले ते नाही सांगितलं त्यांनी. अगं ती बोलली असेल ना, ती बोलते, पण तुम्हाला नकार द्यायचा आहे ना तो तोंडाने द्यायचा फक्त. हे बघ, आई आणि दादांना जे योग्य वाटले तेच त्यांनी केलंय. तुलाही योग्य वाटलं का ते? हो, मला योग्य वाटतं. आलं लक्षात? ओके,
कळले मला तुझे विचार स्वीटू. नाही म्हणजे मला ताईवर फार विश्वास बसत नव्हता तिने जेव्हा काल मला सांगितलं, पण आता हे तुझे विचार ऐकून माझा विश्वास बसतोय. काय म्हणाल्या मालविका मॅडम तुला? त्या आई आणि दादांची जे काही वागल्यात ना ते कोणी काय बोललं ना याची उणी मला आता इथे काढत बसायची नाहीये, कळलं का? का? ते झालं ते ना तू बदलू शकतेस ना मी बदलू शकतो. ओके, विसरून जा त्याला. विटू प्लीज, मीही विसरतो, तूही विसर आणि तू आता जा. मला माफ कर.